दिला ना तुला साहजिक आहे पक्ष एकाच वेळेस सगळ्या कार्यकर्त्याला न्याय देऊ शकत नाही आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं हा संतापाचा आढावा होणं हा साहजिक आहे। खूप चांगल्या पद्धतीने कार्यकर्त्यांची संख्या 10 वर्षापासून काही कार्यकर्ते समर्पितपणे काम करते खाली जातो समर्पितपणे काम करतात आणि निश्चितपणे त्यांचा संताप अनावर होणे हा साहजिकच आहे। परंतु त्यांची समजूत काढायला मी प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी चाललोय। ज्यांना संधी देऊ शकला नाही पक्ष त्या कार्यकर्त्याची आणि त्याच्या कुटुंबाची मनस्थितीची जाणीव मला आहे, कारण मी पण अशाच वार्डाच्या कार्यकर्त्यापासून महामंत्री झालेलो आहे पक्षाचा। नाही तिकीट कसं कट होतं? नाही हे बघा हे बघा एकाच तासात तिकीट कसं कट झालं मला उत्तर द्या भाऊ। आमच्या नेत्यावर अन्याय झालाय। मला मी समजूत काढू शकतो। माझ्या सर्व कार्यकर्त्यांना एकाच वेळेस पक्ष संधी देऊ शकत नाही आणि त्याच्यामुळं त्यांचा संताप होणं अनावर आहे आणि मी त्यांची समजूत पूर्णपणे काढू शकतो। निश्चितपणे त्या कार्यकर्त्याला कुठं बसवायचं सरकार आहे त्यामुळे सरकार असताना कार्यकर्त्याला त्याच्या पोझिशन बने या सरकारमध्ये बसवण्याचं काम मी करणार आहे। निश्चितपणे कार्यकर्त्याची समजूत काढू। कार्यकर्त्याचा ओघ मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीकडे आहे आणि निश्चितपणे सगळ्यांना एकाच वेळी संधी देणं अशक्य आहे आणि त्यामुळे चला धन्यवाद। मी समजतो। चला सरदार ताई आमदार संजय केनेकर हे प्रशांत बदाने यांना आत घेऊन जात आहेत। त्यांच्या सोबत हे सगळे समर्थक महिला पुरुष आहेत त्यांच्या प्रभागातून आलेले आणि संजय केनेकरांनी सांगितलेलं आहे की सत्ता आहे या सत्तेमध्ये त्यांना कुठेतरी बसवता येईल का याचाही आम्ही विचार करतोय। त्यामुळे आता प्रशांत बदाने यांची समजूत काढण्यात आणि त्यांना शांत बसवण्यात संजय केनेकरांना यश मिळतं का बघूयात। कारण आता संजय केनेकर यांनी पार्टी देवाभाऊची आहे, देवाभाऊ आहेत ना, देवाभाऊंनी या जनतेवरती अन्याय नाही केला। यांनी मंत्र्याच्या 1.5 वर्षाच्या पीएला आणि नातेवाईकाला कराड साहेबांनी नातेवाईकाला दिला कराड साहेबांनी वंजारी हा त्यांचा नातेवाईक आहे। चालत राहतं सगळ्यांना एकाच वेळेस पक्ष संधी देऊ नाही शकत। हो कमी होईल हा पक्षाचं यांचा हे बघा या पक्षामध्ये जितके समर्पित आणि कर्मठ कार्यकर्ते काम करतात त्यांना सगळ्यांना सरकारच्या समितीत संधी मिळेल निश्चितपणे। चल इकडे बोलो बाकी सोडू नका। बस आता कोण अरे मी शब्द दिला ना तुला साहजिक आहे पक्ष एकाच वेळेस सगळ्या कार्यकर्त्याला न्याय देऊ शकत नाही। तुमच्या पायाचा पाय तू जाऊ नको। अरे मी आहे ना मी दिला ना तुला शब्द। अरे मी शब्द दिला ना तुला।
तुला पक्ष पक्ष एकाच वेळेस सगळ्या कार्यकर्त्याला न्याय देऊ शकत नाही. तू जाऊ नको. अरे अरे मी आहे ना. अरे मी आहे ना. अरे मी दिला ना तुला शब्द. अरे मी शब्द दिला ना तुला. साहजिक आहे. पक्ष पक्ष एकाच वेळेस सगळ्या कार्यकर्त्याला न्याय देऊ शकत नाही. जाऊ नको. अरे अरे मी आहे ना. अरे मी आहे ना. या टक्क्याला हलवा इथून. त्याला बोलवा इथे. त्या टक्क्याला इथे बोलवा. त्या टक्क्याला इथे बोलवा. तर आपण पाहू शकतो छत्रपती संभाजीनगर मधली ही दृश्य आहेत. नाराजांची समजूत काढण्याचा प्रयत्न आमदार संजय केनेकर यांच्याकडून करण्यात येतोय. सातत्यानं ते वारंवार समजूत काढण्याचा प्रयत्न करतात. गेल्या काही वेळापूर्वीच ते संभाजीनगरात दाखल झालेले आहेत. नाराज कार्यकर्त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न सध्या होतोय. मोठ्या प्रमाणात आक्रोश या सध्या आपण झटापटीमध्ये पाहतोय. हा दरवा सुद्धा एक शब्द बोलायचं आणि आता बोलला ते याद राख. नाही आता नको. काय झालं सर? काय झालं? संताप असतो अनावर. एवढं बाईट सांगा ना. अरे नाही आता मी तुम्हाला बघा. नाही 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 अजिबात बोलायचं नाही. मी सांगितलं कार्यकर्ता आहे त्याचा संताप अनावर होणे साहजिक असतो. पक्ष एकाच वेळेस सगळ्याला संधी देऊ शकत नाही आणि निश्चितपणे तुमच्या शब्दावर जगलो ना. खूप कष्ट केला ना. आपण पाहू शकतोय छत्रपती संभाजीनगरातलं हे नाराजी नाट्य खरं तर हाय व्होल्टेज ड्रामा म्हणावा लागेल. कारण गेल्या अनेक वेळापासून आक्रोश किती मोठ्या प्रमाणात आहे आपण पाहू शकतोय. संजय केनेकर सध्या दाखल झालेले आहेत आणि समजूत काढण्याचा ते आपल्या परीने पूर्ण प्रयत्न करतात. मात्र तरी देखील नाराज कार्यकर्त्यांचं समाधान होत नाहीये असं देखील चित्र दिसतंय. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही पक्षासोबत संजय केनेकर यांनी समजूत काढलेली आहे आणि आता ते त्यांच्या स्वतःच्या गाडीमध्ये प्रशांत बदाने यांना घेऊन जात आहेत. तुम्ही त्या दुसऱ्या गाडीत आणा ना. काढले समजूत काढली. एक शब्द बोलू नको. अरे अरे मी बसतो. सांगितलं पक्ष काय उरलं. नाही मी हे बघा कार्यकर्ते असतात अनावर. पक्ष एकाच वेळेस सगळ्यांना संधी देऊ शकत नाही. संजय केनेकर यांनी नाराज तुम्हाला घेऊन जात आहे. कार्यकर्ते आणि त्यांच्या समर्थकाला सोबत घेऊन चाललेले आहेत. पोलिसांचाही बंदोबस्त इथं वाढवलेला आहे आणि आता त्यांच्या सोबतचे इतर कार्यकर्तेही निघालेले आहेत. तर जवळपास तासभरापासून हा राडा इथं सध्या सुरू. या टक्क्याला हलवा इथून. त्याला बोलवा इथे. त्या टक्क्याला इथे बोलवा. त्या टक्क्याला इथे बोलवा. सगळ्या कार्यकर्त्याला न्याय देऊ शकत नाही. तू जाऊ नको. अरे अरे मी आहे ना.
अरे मी आहे ना, अरे मी दिला ना तुला शब्द. नाराज कार्यकर्त्याचे कुटुंबीय आणि इतर कार्यकर्ते देखील या ठिकाणी सध्या दाखल झालेले आहेत. मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचा आक्रोश आपण पाहू एकाच वेळेस शकतो. सगळ्या कार्यकर्त्याला न्याय देऊ शकत नाही. तू जाऊ नको. अरे अरे मी आहे ना. सगळं नाराजी नाट्य आपण पाहू शकतो. दोन दृश्य तुम्ही पाहताय. एका दृश्यामध्ये दिला ना तुला. समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे तर दुसरीकडे कार्यकर्त्यांचा आक्रोश आपण पाहू पक्ष शकतो. एकाच वेळेस सगळ्या कार्यकर्त्याला न्याय देऊ शकत नाही. तू जाऊ नको. अरे आपण पाहू शकतो ही वाहनांची दृश्य. वाहनाला काळं फासण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे. नाराज कार्यकर्त्यांकडून भागवत कराड यांच्या वाहनाला काळं फासण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. हा आक्रोश इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की कार्यकर्त्यांना आवर घालणं हे नेत्याला अवघड जातं. कार्यकर्त्यांच्या गाडीला प्रचंड काळं फासण्याचा गोंधळ सुरू प्रकार आहे. ज्या करण्यात येते. उमेदवाराला त्याचसोबत अपेक्षा नाराज होती की कार्यकर्त्यांकडून उमेदवारी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न देखील करण्यात आलेला आहे. आपण पाहू शकतो ही एकाच दोन वेळेस दृश्य. एका सगळ्या ठिकाणी कार्यकर्त्याला आमदार न्याय देऊ संजय शकत केनेकर नाही. दिसतात ज्या ठिकाणी ते माध्यमांसोबत बोलतायत. प्रत्येक कार्यकर्त्याचं समाधान होऊ शकत नाही असं ते म्हणतात. तर दुसरीकडचं आपण दृश्य पाहतोय. नाराज कार्यकर्त्याकडून आत्मदहनाचा प्रयत्न केला जातोय. अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला जात असल्याचे दृश्य तुम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकता. ही दृश्य आहेत छत्रपती संभाजीनगर मधली. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही पक्षासोबत एकनिष्ठ आहोत आणि त्याचं फलित आम्हाला मिळालेलं नाही, असा आमच्यावर अन्याय झालेला आहे असा आरोप या नाराज कार्यकर्त्यांकडून करण्यात येतोय. ही दृश्य आहेत छत्रपती संभाजीनगर मध्ये. इकडे प्रचंड गोंधळ सुरू आहे. ज्या उमेदवाराला अपेक्षा होती की उमेदवारी मिळेल, अरे अरे मी आहे ना. फक्त जातीसाठी साहेब एक जणाचा जातीचा आहे आणि एक जणाचा पी आहे. बरोबर आहे. यांना एक मिनिट, यांना कार्यकर्ता नको पाहिजे का? भारतीय जनता पार्टी ही जनतेची पार्टी आहे साहेब. ही जनतेची पार्टी आहे. यांनी जनता सोडून दिली आणि यांनी प्रायव्हेट लिमिटेड करून टाकलं मालक. यांच्याकडे एक मिनिट मला हेच म्हणायचंय, हे जर का यांच्या दम आहे ना तर तुम्ही काय करा, आताच्या आता जिल्हा अध्यक्षाला विनंती आहे. यांनी मला मेसेज केला, यांनी मला अंधारात ठेवलं, माझ्याकडे प्रूफ आहे. यांनी सर्वे केला ना, सर्वे आणा. जर मी दिसलो नाही ना तिथं तो नालायक है। पाले कौन है? पाले कौन